भाजपशी वाढलेली जवळीक पाहता प्राजक्त तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून लढणार नाहीत असा अंदाज शरद पवार यांनी आधीच बांधला होता आणि तो काल खरा ठरलाय। यातूनच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ऐनवेळी 2 एबी फॉर्म काढले आणि गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केली। खरं तर सुरुवातीपासूनच राहुरीचं वातावरण हे तनपुरे यांच्या बाजूचं होतं। तनपुरे यांची बॉडी लँग्वेजही मी यावेळेला जिंकणार अशीच होती, पण त्यांनी चक्क निवडणुकीच्या मैदानातनं माघार घेतली। यामागे त्यांनी 3 मोठे डाव टाकलेत जे तनपुरे यांच्या राजकीय फायद्याचे आहेत। ते कुठले तेच तुम्हाला या व्हिडिओतनं सांगतो। पहिली गोष्ट म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना विचार केला पाहिजे की मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात देखील एक मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे भविष्यात लोकसभेचा विचार केला तर मतदारसंघ पुनर्रचनेत त्यांच्या जोडीत काहीतरी पडू शकतं। तनपुरे हे लोकसभेचे उमेदवार असू शकतात। त्यामुळे आता निवडणुकीत माघार घेणं हे कसं फायद्याचं आहे याचा विचार त्यांनी केला असावा। शिवाय मतदारसंघात जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तेही सोडवण्याचा ते प्रयत्न करतील। आज माघार घेण्यात त्यांनी जो शहाणपणा दाखवलाय तो त्यांच्या पथ्यावर पडण्याची जास्त शक्यता आहे। एवढंच नाही तर माघार घेतावेळी भाजपच्या नेत्यांनी तनपुरे यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्दही दिलेला असू शकतो। एकंदरीतच या घडामोडींकडे कटाक्ष टाकला असता असं दिसून येतं।